मित्रांनो, भारतीय रेल्वेमध्ये एकाच वेळेस जवळपास 13,000च्या आसपास पॅसेंजर आणि एक्सप्रेस गाड्या धावतात. त्याचबरोबरीने त्यांच्यासोबत धावणाऱ्या मालगाड्याची संख्या हजारोमध्ये आहे. भावांनो, या सर्व काही बोजवाराचं प्रॉपर प्लॅनिंग कोण करत असतो? या सर्वाची प्रश्नाची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी बबन खडसे, स्टेशन मास्टर, दक्षिण मध्य रेल्वे. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक आगळा वेगळा व्हिडिओ. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण हजारो गाड्याचं प्लॅनिंग करणारा व्यक्ती म्हणजेच इंडियन रेल्वेचा ब्रेन या संदर्भात असणाऱ्या सर्व काही गोष्टीचं डिस्कस यामध्ये करणार आहोत. आणि हे पद आहे भावांनो सेक्शन कंट्रोलर. सेक्शन कंट्रोलर म्हणजे भारतीय रेल्वेमध्ये प्लॅनिंगमध्ये असणारा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे. भावांनो, सेक्शन कंट्रोलरचं काम काय असतं, त्याचबरोबर सेक्शन कंट्रोलरची नियुक्ती कशी होती, त्याचबरोबर त्याला वेतन किती मिळतं आणि भविष्यात त्याच्या प्रमोशनच्या संधी काय काय असू शकतात, या सर्व प्रश्नाची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप करू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही आतापर्यंत आपलं ट्रॅकवाईज करिअर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भावांनो, या चॅनलमध्ये आपण भारतीय रेल्वेच्या संदर्भात जे काही नोकरीच्या संधी निर्माण होतात, त्याचबरोबर भारतीय रेल्वेमध्ये कुठले पद कशा प्रकारे काम करतात, या सगळ्याची माहिती आपण वेळोवेळी टाकत असतो. आणि या सर्व माहितीचा फायदा तुम्हाला नक्कीच आयुष्यामध्ये होईल. तर भावांनो, चला तर सुरुवात करूया वन बाय वन. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे आपला मेन कन्सल्टमध्ये सेक्शन कंट्रोलर. भावांनो, सेक्शन कंट्रोलर म्हणजे काय, तर भारतीय रेल्वेचा मेंदू किंवा ब्रेन. भावांनो, एवढ्या मोठ्या गाड्या चालतात, या गाड्याचं प्रॉपर प्लॅनिंग होण्याचं काम हे प्रत्येक डिव्हिजन ऑफिसमध्ये, कंट्रोल ऑफिसमध्ये होत असतं. आणि या कंट्रोल ऑफिसमध्ये 10 ते 15 कंट्रोलर एकाच वेळेस बसून काम करत असतात. आणि त्यांच्याकडे वेगवेगळ्या खंडाची विभागणी करून देण्यात आलेली असते. एका खंडामध्ये किंवा एका सेक्शनमध्ये जवळपास 20 ते 25 स्टेशनचा समावेश असतो. हे डिपेंड करतं की त्या रेल्वेमध्ये किंवा त्या डिव्हिजनमध्ये कसल्या प्रकारचं वाहतूक आहे आणि वाहतूकची फ्रिक्वेन्सीज म्हणजे वारंवारिता काय आहे किंवा किती गाड्या चालतात, याच्यावर या सगळ्या गोष्टी डिपेंड होत असतात. तर भावांनो, या सेक्शन कंट्रोलरला जवळपास 20 ते 22 स्टेशनाला प्लॅनिंग करून प्रॉपरली त्या 20 ते 22 स्टेशनामध्ये गाड्या कशा चालवायच्या, कुठल्या एक्सप्रेस गाडीला समोर न्यायचं, कुठल्या पॅसेंजर गाडीला एखाद्या एक्सप्रेस गाडीसाठी थांबवायचं किंवा एखाद्या मालगाडीला थांबवून हाँ पावर तो रिवर्स हो गया। नाम में जब भी तेरी लोग लाए टीचर तो आएगा, बीसीएन एमसी आएगी, थ्रू जाएगा। ठीक है, रेडी हो रहा है। ठीक है। हेलो हेलो जेबीसी टीम, जेबीसी टीम पुलाव 7 रो एफसीआई भी है ना? हाँ हाँ ठीक है, जाएगा। तुम्ही म्हणसाल आता हे सेक्शन कंट्रोलर बसतात कुठे, तर भावांनो, सेक्शन कंट्रोलरचं ऑफिस हे डिव्हिजन ऑफिसमध्ये असतं. भावांनो, एकदम सुसज्ज असं ऑफिस असतं. तिथं तुम्हाला 24 तास AC, त्याचबरोबर तुम्हाला सर्व सोयीसुविधा, एक तर शांत वातावरण असणारं, एकदम सायलेंट असणारं ऑफिस तुमच्याकडे असतं. तिथे बसून तुम्ही स्टेशन मास्टरला गाईडलाईन देऊ शकता. तुमच्याकडे सिस्टम्स असतात, माईक असतो, त्या माईकवरून तुम्ही स्टेशन मास्टरला इन्स्ट्रक्शन देऊ शकता. एखादी गाडी लेट होत असेल, त्या गाडीला राईट टाईम करण्यासाठी तुम्ही स्टेशन मास्टरला इन्स्ट्रक्शन देऊ शकता. ह्या सगळ्या काही गोष्टी तिथून होत असतात. भावांनो, सेक्शन कंट्रोलर या पदासाठी जवळपास तुम्हाला 8 तासाची ड्युटी असते. आणि तुम्ही मेजर स्टेशनमध्ये किंवा मेजर सेक्शनमध्ये काम करत असतात, तर तुम्हाला 6 तासाची स्प्लिट शिफ्ट मिळू शकते. डिपेंड करतं की तुम्ही कुठल्या सेक्शनमध्ये काम करत आहात. पण नॉर्मली 8 तासाची तुम्हाला ड्युटी असते. आणि याचं वेतन जवळपास भावांनो 65 ते 75 हजाराच्या दरम्यान असतं. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला रेल्वे कर्मचाऱ्याला इतर मिळणाऱ्या सोयीसुविधा ह्या सर्व मिळत असतात. याचा उल्लेख मी तुम्हाला अगोदरच केलेला आहे. भावांनो, याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला या कंट्रोलरमधून फायदा होत असेल, तर तुम्हाला भविष्यात मिळणाऱ्या प्रमोशनच्या संधी. भावांनो, सेक्शन कंट्रोलरमध्ये काम करत असताना तुम्हाला कामाचं एवढं नॉलेज येऊन जाते की तुम्ही जे काही डिपार्टमेंटल असिस्टंट ऑपरेटिंग मॅनेजर हे काही डिपार्टमेंटल एक्झाम तुम्ही सहज क्रॅक करू शकता. याच्या व्यतिरिक्त तुम्ही 4-5 वर्ष काम केल्यानंतर तुमचं प्रमोशन हे डिप्टी चीफ कंट्रोलर, त्याच्यानंतर 2-3 वर्षात तुमचं चीफ कंट्रोलर असं प्रमोशन होऊन तुम्ही कंट्रोल ऑफिसचे बॉस बनू शकता. एक 15 ते 20 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये तुम्ही कंट्रोल ऑफिसचे बॉस बनू शकता. ह्या सर्व गोष्टी ऐकून तुम्हालाही वाटत असेल की आपण इंडियन रेल्वेमध्ये सेक्शन कंट्रोलर बनावं, तर भावांनो, तुम्ही इंडियन रेल्वेमध्ये सेक्शन कंट्रोलर बनू शकता. भावांनो, पूर्वी सेक्शन कंट्रोलर बनण्याच्या वेगळ्या काही भरती प्रक्रिया होत्या. भावांनो, पूर्वी ट्रॅफिक अप्रेंटिस नावाची एक भरती होत होती. त्यामध्ये ट्रॅफिक अप्रेंटिसमध्ये जे काही विद्यार्थ्याची निवड होत होती, त्यांना सेक्शन कंट्रोलर, गार्ड, त्याचबरोबर स्टेशन मास्टर या 3-4 पदाचं ट्रेनिंग देण्यात येत होतं. आणि नंतर उमेदवारांना चॉईस विचारण्यात येऊन किंवा ऑप्शन विचारून त्यांना पद मिळत होतं. काही उमेदवार सेक्शन कंट्रोलर बनत होते, काही उमेदवार गार्ड बनत होते, काही उमेदवार स्टेशन मास्टर बनत होते. पण भावांनो, कालांतरानं 2015 पासून इंडियन रेल्वेने हे सेक्शन कंट्रोलरचं जे काही ट्रॅफिक अप्रेंटिस हे पद होतं, हे पद बंद केलं. आणि जे काही डिपार्टमेंटल स्पर्धा परीक्षा होत्या त्याच्यामधून हे पद भरण्यात येत
येत होतं. पूर्वीही या होत होत्या, पण आता प्युअरली डिपार्टमेंटल भरतीतून सेक्शन कंट्रोलर ही पदं भरण्यात येत आहेत. भावांनो, जवळपास स्टेशन मास्टर, गार्ड, त्याचबरोबर TNC आणि पॉईंट्समन या 4 ऑपरेटिंग पदामधून प्रमोशन देऊन हे पद भरण्यात येत होते. त्यासाठी स्पर्धा परीक्षाही घेण्यात येत होती आणि जे विद्यार्थी किंवा जे कर्मचारी ही परीक्षा पास करतील त्यांना सेक्शन कंट्रोलर बनवण्यात येत होतं. मित्रांनो, कामाचा व्याप आणि टेन्शन बघून स्टेशन मास्टर आणि गार्ड या लोकांनी या पदाकडे पाठ वळवली. त्याच्यामुळे बरेच काही पदं खाली राहत. 2025 या वर्षापासून भारतीय रेल्वेने आता डायरेक्ट सेक्शन कंट्रोलर ही भरती प्रक्रिया चालू केलेली आहे. भावांनो, सेक्शन कंट्रोलर पद होण्यासाठी तुम्ही म्हणसाल शैक्षणिक अर्हता काय पाहिजे किंवा तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय पाहिजे. तर भावांनो, तुम्हाला बिलकुल एकदम सटीक NTPC सारखंच तुम्हाला तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन हे फक्त तुम्ही ग्रॅज्युएट असले पाहिजे. कुठल्याही शाखेचे ग्रॅज्युएट असला तरी चालेल. तुम्ही याच्यातून फॉर्म भरून परीक्षा पास करून सेक्शन कंट्रोलर बनू शकता. भावांनो, सेक्शन कंट्रोलर हे पदावर काम करत असताना तुम्हाला कुठला फायदा, कुठला बेनिफिट मिळतो याच्या संदर्भात आपण एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तिथे तुम्ही जाऊन बघू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या पदावर काम करत असताना एक थोडासा चिंतेचा विषय असा आहे की तुम्हाला थोडं टेन्शनमध्ये काम करावं लागतं. पण भावांनो, चॅलेंजेस असल्याशिवाय जिंदगी नाही. जिंदगीत जर चॅलेंज नसतील तर तुमच्या आयुष्याला काही अर्थ उरत नाही. त्याच्यामुळे भावांनो, तुम्ही नक्की या पदासाठी ट्राय करा. याच्या संदर्भात तुम्हाला काही प्रश्न, शंका आणि काही जरी मदतीची अपेक्षा असेल तर तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करा. आम्ही तुमची ती अपेक्षा पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करू. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.